आंबेडकरवादी मीन्स भारतीय, भारतीय मीन्स आंबेडकरवादी. आणि त्या भारतीयाची कविता आहे, जो भारतीय आहे आमचा कांबळे. चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या जीवनाची ही कथा, व्यथा, वेदना असणारी कविता आहे. ती माझ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची कविता असल्यामुळं ती ब्रँड आहे. मी फाटका आहे. सन्मान माझा नाही झाला तर चालेल, कवितेचा सन्मान ब्रँड होऊनच करायचा. ब्रँड होऊन कविता ऐकायला येत नसेल तर मरा, तुमचा जगून तरी काय. शेवटी करून 20 मार्काचं नागरिक शास्त्र. परवा मी एका कार्यक्रमात म्हटलं 5वी ते 10वी 100 मार्काचं नागरिक शास्त्र करा आणि त्यात 80ला पास करा. आणि त्यात जोपर्यंत ती पास होत नाही तोवर त्याला पुढे ढकलायच नाही. 15 वर्ष दाढी मिशा आली तरी त्याला तिथंच ठेवायचं. तर एक विचारवंत संवेदनशील मॅडम उठल्या, त्या म्हणल्या असं करून चालणार नाही. अशानं किती आत्महत्या होते. 2 मार्क कमी पडले तर विद्यार्थी आत्महत्या करतात. अशी किती विद्यार्थी मरतील. मग मी म्हटलं ती जगून तरी काय करायचं. आम्ही जिवंत आहे ना, आम्ही काय केलं. माकडं वाढली की हंडगी सत्ती. मोठी आवळा रे. शहाणपणाचा मेंदू जर आमच्या जवळ असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं पावलं टाकता आली पाहिजेत. त्याच हे सांगणारी कविता आमचा कांबळे. याच्यानंतर मी जाणार आहे. मी लय खुश आहे आज. दादाला टच करायला मिळालं. आम्ही काय बाबासाहेबांना बघू शकलो नाही, पण आम्ही तिथं मला घेतलंय बोलून. आणि मला मी काय फाईल बिल पाठवली नाही बरं का कोणाला. अचानक फोन आलाय. असा फोन येऊन पुरस्कार दिलेला जो असतो ना तो खरा पुरस्कार असतो. जाऊ दिले वेळ होती. विंगेतली मला तुडवते. कविता आहे आमचा कांबळे. कविता ब्रँड होणं ऐकायची. पटतंय ना माझं. नाही पटून ते काय करणार. की आमचा कांबळे लय हुशार. आमचा कांबळे लय हुशार. हे कधीच नाही रडला, नुसताच कणला. कांबळे शाळेत गेला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ह्यो चळवळीतला. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर एक दिवस तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला वेडे मी माणूस, माणूस माझी जात. प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. ते ओळखले आपली जात. दुसरं कोण म्हणते. आम्हीच. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार,
नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, महात्मा फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला चालणार नाही, बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. तेवढ्यात भावकी आली, म्हणली कुलस्वामी कुलदैवत, जागरण गोंधळ वाद्यामुळे एखादं बोकड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीत सगळे गट तट दिसले. कांबळेला वाईट वाटलं, बाबासाहेब चळवळीच हे काय झालं, सगळे गट तट. RPI ABCD दिवाळीपर्यंत झेडपर्यंत जाते आणि झेड संपली की रोमनांक चालू करतो गट काढायचं. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, चळवळ समजून घ्या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग डीजे लावून पोरांनी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. शेवटी कांबळे थकला, वय झालं आणि आता कांबळेचा मुलगा मोठा झाला. मग त्याचं रील स्टारवर असतं, इंस्टाग्राम, त्याच्यावर ते एक नवीनच जमात आली. 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का बघा. शिकले लोक सुद्धा 70% डोळे बारीक करून स्वामी पाहणाऱ्या अवलादींना आंबेडकरांच्या चष्म्यातला भारत समजून घ्यायला 70 पिढ्या जातील. आता हे व्हायरल झाल्यावर खाली शिव्या देतील. ती 70% डोळे बारीक करते शिव्या. आता असं बोलल्यावर कसं शिव्या देईल, आता अवघड झालं. ते तसलंच ती पोरग असं इंस्टाग्रामवर बघत डोळे बारीक करत बस. त्याला काहीतरी चळवळीतलं दिसलं आणि कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? हे संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आर म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे वेडा झालाय. सिस्टमनं त्याला वेड ठरवलंय, व्यवस्थेनं वेड ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण कांबळेच्या हातात
कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडं करून ठेवलंय त्यानं. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत, पण कांबळे नाही रडत. तो नुसताच कंतून कसा. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहे. मित्रांनो, आज जो हा माझा तुम्ही उभं राहून जो सन्मान करायला लागलाय त्या हे चळवळ पुन्हा उंचीला नेऊन भारत वाचवूया. खरं सांगतो,